नमस्कार मित्रांनो, माझं नाव भावेश आणि आज मी चाललो होतो ठाण्यावरनं खोपोलीला. खोपोलीच्या गगनगिरी मठामध्ये चाललो होतो दर्शनासाठी. तेवढ्यात मिळाले शेजारचे काका. काका म्हणाले की मठामध्ये जातोस तर तिथेच जवळपास महडचा गणपती आहे, त्या गणपती बाप्पाचंही दर्शन करू शकतो येता येता. तर काय, निघालो सरळ. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आजचा प्रवास माझा थोडा वेगळा होता. पहिल्यांदाच मी एकटाच निघालो होतो सोलो फिरण्यासाठी. तर मित्रांनो, निघालोच होतो आणि पनवेलला पोहोचलो. तेवढ्यात ओळखीचे एक ड्रायव्हर मिळाले. ते म्हणाले की कर्जत रोडला एक पळसदरीचं मठ आहे स्वामी समर्थ महाराजांचं, तिथेही जाऊ शकतो तू जाता जाता. मग काय, प्लॅन चेंज झाला आणि सरळ निघालो पळसदरीच्या स्वामी समर्थ मठामध्ये. तिथून मग नंतर जाईल गगनगिरी मठामध्ये, त्यानंतर लास्टला जाईल महडच्या गणपतीला. तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास. तर मित्रांनो, या मठाचे तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो. असे मानले जाते की श्री स्वामी समर्थ महाराजांनी येथे काही दिवस वास्तव्य केले होते आणि हा मठ केवळ 22 दिवसामध्ये संपूर्ण बांधून झाला होता. तुमची चाहुल ठाय ठाय, आनंदाचा बनू तुमचाच दास. तुमच्या मित्रांनो, मठामध्ये पोहोचलो आणि आरती चालू झाली. आनंदाचा हा फुले बसा. श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास. करीतो पूजन स्थिरावूनी मन, सद्गुरु तुम्ही स्वामी. सरित तुमच्या देह करुणान, नित्य भजन करू स्वामी. तुमच्या चरणी लावतो माथा, तुम्हीच आमुचे नाथ. संभवी संकट देऊन दिशा. चला तर मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता इकडून चाललो आहे गगनगिरी मठामध्ये. मित्रांनो, अतिशय सुंदर, स्वच्छ आणि मनाला प्रसन्नता देणारं मठ आहे हे. येथे आल्यावरती कचरा करू नका आणि शांतता राखा.
गिरी मठाचं दर्शन झालं मित्रांनो. आता चाललोय महडच्या गणपतीला. गणपती बाप्पा मोरया. महडचे वर्धविनायक गणपती म्हणजे अष्टविनायकातील येणारे चौथे गणपती. मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन झालं. मस्त दर्शन झालं, पण फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे काय मला फोटो आणि व्हिडिओ काढायला मिळालेलं नाही. चला तर ही व्हिडिओ आता इथेच एंड करतो. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मी आभारी आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.